तर मंडळी असे होते आजचे भाव भाज्यांचे. आणि कटिंग फ्री का की काय तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा. साईजमध्ये फरक आहे, प्राईजमध्ये फरक आहे. असेल तुम्हाला कोथिंबीर सारखी पण कोथिंबीर नाही, गोबीचा कलर वांगी कलर आहे. हे कांदा बटाटा मार्केट नाही, भाजी मार्केटमध्ये आणि सगळी वडीचीच पानं आहेत. ते आपल्या रेग्युलरवाल्या भाज्या घेतल्यात आपण. भाज्यांची काही कमतरता नाही, पण भाव पण मटारचा भाव आता हळूहळू पाऊस पडलाय जोरदार. चांगलं सुकवायला आहे ना, चांगली आहे. तुफान गर्दी आहे मार्केटमध्ये. अशा भाज्या आल्या असतील असं मला वाटतं. रेट थोडे कमी झालेले असण्याची शक्यता आहे आणि इथूनच सगळीकडे भाजी जाते, म्हणजे ठाणा, मुंबई, पनवेलपर्यंत. नमस्कार मंडळी, तर मी आत्ता आलो आहे ते वाशी FMCच्या भाजी मार्केटमध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे आपण इकडे येत असतो सारखी, कारण आपण आठवड्याच्या भाज्या विकत घेत असतो इथे येऊन. इथे येतो किंवा ठाण्याच्या पहाटेच्या भाजी मार्केटमध्ये जातो. आणि तुम्ही म्हणाला काय सारखं तू FMC भाजी मार्केट दाखवतो, तर हे मेन भाजी मार्केट आहे. म्हणजे इथे जे रेट असणार आहेत ना त्याच्यापेक्षा 1-2 रुपये रेट हे महागच असणार आहेत आपल्या एरियांमध्ये, कारण इथूनच सगळीकडे भाजी जाते, म्हणजे ठाणा, मुंबई, पनवेलपर्यंत, नवी मुंबई पण पूर्ण. तर तिकडे इथूनच भाज्या जातात. त्यामुळे मेन तर हाच आहे भाज्यांचा. त्यामुळे आपण इथे येतो भाज्या घ्यायला आणि सोबत हे भाजी मार्केट एक्सप्लोर करायला. आणि आता आजची तारीख आहे ती 11 जुलै 2026 आणि 2 दिवस झाले पाऊस शांत आहे, एकदम शांत झालेलं आहे. मागचे 8-10 दिवस पावसाने खूप भयंकर रूप दाखवलेलं होतं. सध्या शांत आहे आणि आज गर्दी बघा किती आहे लोकांची, भयंकर गर्दी पण आहे लोकांची. भाज्या घ्यायला घेऊन ठेवतात भाज्या. आणि त्या भाज्या आल्या असतील असं मला वाटतं. रेट थोडे कमी झालेले असण्याची शक्यता आहे. पाठीमागे आहे ते होलसेलवाला भाजी मार्केट, तुम्हाला नेहमी दाखवतो, पण ते काय आपण तिकडे जात नाही. आपण जातो ते रिटेलवाल्या भाजी मार्केटमध्ये. चला आता कोणत्या भाज्या आहेत, काय रेट नाहीत ते बघूया आजच्या तारखेला. सुरुवातीला इकडे कोथिंबीर वगैरे दिसतंय, मिरच्या, कोथिंबीर तर दिसतंय. कशी आहे कोथिंबीर, कशी आहे? 60 रुपये. 60 रुपये जुडी आहे. गावठी म्हणतो 60 रुपये जुडी आहे कोथिंबीरची. पुदिना जुडी कशी आहे? पुदीना 20 रुपये. पुदिना आहे तो 20-20 रुपये जुडी आहे. और धनिया कोथिंबीर आणि पुदिना तर महागलेला आहे. तुफान गर्दी आहे मार्केटमध्ये. शनिवार आहे त्यामुळे जरा जास्तच गर्दी आहे. हे टोमॅटो कसे आहे मित्रा? 110 रुपयाला 2.5 किलो. सेम आहे दोन्ही, 110 रुपयाला 2.5 किलो. 2.5 किलोचा रेट आहे. आणि लिंबू कशा मित्रा? 40 रुपये डझन. 40 रुपये डझन लिंबू आहेत. पावसाळा आला तर लिंबू स्वस्त झालेली असते. कोथिंबीर का मागले माहिती नाही. इकडे आहे दोडका. कसा आहे दोडका? दोडका आहे 60 रुपये किलो. आणि शिमला पण 60 रुपये किलो. आणि गलका कसा आहे तो? गलका 40 रुपये किलो. गलका आहे तो 40 रुपये किलो. भाज्यांचे रेट बरेच आहेत, स्वस्त झालेलं दिसत नाही आहे. इकडे गवार आहे. गवार कशी आहे मित्रा? गवार कशी आहे? गवार आहे ती 80 रुपये किलो. आणि पापडी आहे ती 100 रुपये किलो. पावटा कसा बोलला? पावटा आहे तो 80 रुपये किलो. इकडे घेवडा आहे तो तुम्हाला 100 रुपये किलोने मिळेल. आणि फरसबी आहे ती 120 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. इकडे भेंडी आहे ती तुम्हाला 80 रुपये किलोने मिळेल. आहे चांगली आहे भेंडी. 80 रुपये किलोने तुम्हाला भेंडी मिळेल. चांगली आहे भेंडी. मी तर अशीच ओळखतो भेंडी. 80 रुपये किलो. इकडे कारली आहेत ती तुम्हाला 60 रुपये किलोने मिळतील. कारली. दोडका कसा आहे? दोडका पण 60 रुपये. आणि काकडी ती 30 रुपये किलो आहे काकडी. आणि दुधी कशी आहे मित्रा? दुधी पण 60 रुपये किलो. म्हणजे मार्केटमध्ये 60 रुपये हा रेट जरा एकदम कॉमन चाललेला सगळ्या भाज्यांसाठी असं वाटतं. जवळजवळ सगळ्याच भाज्या 60 रुपये किलो चालले. इकडे तिखटवाली मिरची आहे तुम्हाला 60 रुपये किलोने मिळेल. आणि आज बिना तिखटवाली पण 60 रुपये किलोचं आहे. सेम भाव आहे. आणि आलं कसं आहे दादा? आणि आलं आहे ते 180 रुपये किलो. चांगलं सुकावाला आहे ना, बघा सुका आलं आहे दादांकडे. आता यांचा गाळा नंबर काय हो? D628 का? बघा D628 इकडे बाहेर आहे. आला आहे 180 रुपये किलो. आल्याचा भाव वाढत चाललेला आहे. शेवग्याची शेंग कशी आहे? 100 रुपये किलो शेवग्याची शेंग आहे. आणि इकडे आहे टिंडे. टिंडे कसे आहे दादा? 80 रुपये किलो. टिंडे ते 80 रुपये किलो. भाज्या सगळ्या आहेत. रेट पण सध्या मार्केटमध्ये खूप वाढले आहेत. पाऊस पडला आहे जोरदार, पण रेट काय कमी नाही झाले. वांगी कशी आहे दादा? 60 रुपये किलो. वांगी ती 60 रुपये किलो. इकडे शेपू आहे मार्केटमध्ये. 10-10 रुपये तुम्हाला जुडी मिळणार आहे. शेपूची घ्या किंवा मेथीची घ्या. बघा मेथी केवढी जुडी आहे. ती पण तुम्हाला 15 सांगत होते, पण आता संपत आली तर 10-10 रुपयाने देत आहे. परवळ कसं आहे? परवळ आहे तो 70 रुपये किलो. आणि गाजर
बघा 1.25 किलो 80 रुपयाला, 160 रुपयाला 2.5 किलो. आणि गाजर कसे? बघा 50 रुपये किलो गाजर मिळेल तुम्हाला. इकडे मटार आहे जो आता 120 रुपये किलो झालेला आहे. मटारचा भाव आता हळूहळू वाढत चाललेला आहे. आणि चवळी कशी आहे मित्र? बघा 60 रुपये किलो चवळी आहे. 60 रुपये तसा बऱ्याच भाज्यांचा भाव 60 रुपये किलोच दिसतोय आपल्याला. आणि इकडे जरा गावठीवाली गवारीची शेंग दिसते. गावठी कशी आहे गवारीची? 80 रुपये किलो गावठी. आणि ही आणि याची 60 रुपये किलो आपली रेग्युलरवाली. आणि हिला गावठी म्हणतात. कशी दिसते बघा, अशी दिसते ही गावठी आणि अशी रेग्युलर. एवढाच फरक आहे. पण ती 80 रुपये किलो आहे, ही 60 रुपये किलो आहे. इकडे भेंडी आहे, ही तुम्हाला 60 रुपये किलोने मिळणार आहे भेंडी. तर मोठ्या छोट्या सगळ्या मिक्स आहे त्याच्यामध्ये भेंड्या. आणि इकडे तोंडली पण आहेत. इकडे तोंडली आहे ती 60 रुपये किलोने तुम्हाला मिळते. दादा का वाटाणे सोलून विकता काय का घरच्यासाठी? सोलून नाही, सोलून 150 रुपये किलो. 150 रुपये किलो सोललेले. आणि अख्खे घेतले तर 120. 140. बघा हा 140 वाला आहे. आणि पुढे आपण बघितलं तर 120 वाला आहे तिकडे पुढच्या साईडला. आणि हा 140 वाला आहे. त्याच्यात वाटाणे जास्त निघते. इकडे शिमला मिरची आहे. कसे शिमले दादा? 60 रुपये किलो. शिमला मिरची आहे ती 60 रुपये किलो आहे. इकडे तोतापुरी आंबे आहेत ते तुम्हाला 40 रुपये किलोने मिळतील. आणि पापडी कशी आहे? आणि केवढा आहे तो 80 रुपये किलो आहे. इकडे आणि फरसबी कशा बोलले दादा? 80 ना? फरसबी आहे ती 80 रुपये किलो आहे. मार्केटमधले रेट मी तुम्हाला सांगतो आहे भाज्यांचे सर्व. इकडे भाज्या लॉटमध्ये भाज्या आहेत. भाज्यांची काही कमतरता नाही, पण भाव पण तसेच आहेत भाज्यांचे. एवढं पण लक्षात ठेवा, बिलकुल स्वस्त झालेलं नाही आहे. इथं तर 2-2 रुपये वाढलं असंच वाटायला लागलं. 2-2 म्हणजे बोलायची पद्धत असते ना. तर मला 2 रुपये कुठे वाढलेत, 5-10 रुपये वाढले. बोलायची पद्धत असते. थोडंफार वाढलेले आहेत रेट. आता आपल्याला घ्यायचे थोडे टोमॅटो. भाज्या आपण घेत चाललो आहे, असं नाही की भाज्या घेत नाही. बघा इकडे भरलं आहे. आपण भाज्या घेतल्या, दोडका, गवार, भेंडी, आपल्या रेग्युलरवाल्या भाज्या घेतल्यात आपण. आणि आता आपल्याला घ्यायचे टोमॅटो. आणि आपले फिक्स टोमॅटोवाले दादा काळा नंबर D632च्या खाली फिक्स एकदम. हे बघा 120 रुपये सांगतात 2.5 किलो, पण 110 ने देत आहेत. 110 रुपयाचे 2.5 किलो. किलो घ्यायचं असेल तर तुम्हाला 44 रुपये म्हणजे 25 रुपये किलोने मिळतील टोमॅटो. पण मी ते होणार आपण 2.5 किलोच घेतो. म्हणजे मी तरी पर्सनली 2.5 किलोच घेतो टोमॅटो. इकडे वांगे आहेत ते तुम्हाला 50 रुपये किलोने मिळणार आहेत. आणि अर्धा किलो घेतली तर 30 रुपयाने मिळतील तुम्हाला. आणि कोबी आहे इकडे ती 40 रुपये किलोने. आणि फ्लॉवर आहे तो 80 रुपये किलोने. आता तुम्ही घ्यायला आल्यावर पुरा तुम्हाला अख्खा गड्डा घ्यायला लागेल. जेवढा किलो बसेल तेवढा. वांगी आहे ते 50 रुपये किलो. बघा आता माल ओपन झालेला आहे वांग्याचा. 50 रुपये किलोने वांगी आहे. ही घ्या किंवा ही घ्या. इकडे पपई कशी आहे? 60 रुपये किलो सर. बघा 60 रुपये किलो पपई आहे. आणि रताळी आलेली आहेत मार्केटमध्ये. आता एकादशी लवकरच येणार आहे. पालख्या तर निघाल्या आहेत आपल्या देऊवरनं आणि आळंदीवरनं. आणि एकादशी आता 15 दिवसात येणारच आहे. त्यामुळे आता रताळ्यांचे भाव वाढणार आहेत. पण आजचा भाव काय? आजचे 50 मध्ये. बघा 50 रुपये किलो आजचा भाव आहे. आणि हे RBI का हळद आहे? आणि इकडे हळद आहे कशी? 100 रुपये किलो. बघा हळद आहे ती 100 रुपये किलो. ओली हळद 100 रुपये किलो. इकडे कणसं आहेत. पावसाळा आला आहे त्यामुळे आपण गरम गरम बुट्टा खायची मजाच आहे. बुट्टा म्हणजे गरम गरम कणसं खायची मजाच आहे. आणि आता ही 50 रुपयाला 4 आहेत कणसं. आणि ही 50 रुपयाला 5 आहे. थोडी साईज छोटी असणार आहे. ते कसं आहे अरबी? 60 रुपये किलो. 60 रुपये किलो अरबी आहे. आणि मार्केटमध्ये नारळ पण आहेत. नारळ कसं देतो? 100ला 4. 100 रुपयाला 4 म्हणजे 25 रुपयाला नारळ आहे. 100 रुपयाचे 4 मिळतील तुम्हाला. इकडे आळूची पानं आहेत मार्केटमध्ये आलेली. आणि 40 रुपयाला एक बंडल मिळेल. मला 10 पानं आहेत त्याच्यामध्ये 40 रुपयाला. आणि ही 30 रुपयाला आहे छोटीवाली. आणि सगळी वडीचीच पानं आहेत. ही पण वडीचीच पानं आहेत. आणि हे 50 रुपयाला आहे मोठा बंडल. आळू यायला लागलेला आहे आता मार्केटमध्ये. आणि सोललेली मका जी आहे ती 50 रुपयाला तुम्हाला किलो मिळेल. इकडे भुईमुगाची शेंगा. शेंगा कशा? 120 रुपये किलो शेंगा. एकदम चकाचकात धुवून ठेवलेला आहे. बिलकुल माती वगैरे लागलेली नाही आहे. आणि 120 रुपयाला किलो आहे. आणि हे सोललेली मका जी तुम्हाला दाखवली 50 रुपये किलो. इकडे आहे सुरण जे तुम्हाला 80 रुपये किलोने मिळणार आहे. आणि भोपळे आहेत इकडे. असे भोपळे आहेत लालवाले आणि पांढरेवाले. म्हणजे पिवळा वाजतो मध्ये पांढराचा नाही तसे. आणि ते मद्रासी काकडी पण आहे. काकडी कशी आहे दादा? काकडी 60 रुपये किलो. 60 रुपये किलो. आणि कोळा पण 60 ना? कोला आणि कोळा आहे तो 80 रुपये किलो. बघा ही मद्रासी काकडी 60 रुपये किलो.
कोवळा 80 रुपये किलो. इकडे भोपळा आहे, हा तुम्हाला 60 रुपये किलोने मिळणार आहे. कुठला पण घ्या, हवाला घ्या किंवा तो छोटावाला घ्या, 60 रुपये किलोने तुम्हाला भोपळे मिळणार आहे. इकडे बटाटा आहे, 100 रुपयाला 5 किलो, म्हणजे 20 रुपये किलोने तुम्हाला बटाटा मिळेल या मार्केटमध्ये. हे कांदा बटाटा मार्केट नाही, भाजी मार्केटमध्ये. आणि कांदा 34 किलो, पण 5 किलो घ्यायला लागेल ना. बघा 5 किलो कांदा 170 रुपयाचा, 34 रुपये किलो कांद्याचा रेट आहे. सध्या पावसाळा आहे, कांद्याचे रेट बघा. इकडे मी पण बटाटे घेतो आहे, कारण आपल्याकडे 25-30 रुपये, काही ठिकाणी 35 रुपये पण आहे बटाटा. आणि हे चांगले निवडून ठेवलेत ना रे, बघा निवडून ठेवलेले बटाटे आहेत. आणि कमीत कमी 2.5 किलो तुम्हाला घ्यायलाच लागतील, ऑप्शन नाही काय. 1 किलोचा ऑप्शन नाही आहे इकडे. अर्धा किलो तर लांबची गोष्ट आहे, पण 1 किलोचं पण ऑप्शन नाही. 2.5 किलो कमीत कमी. बघा इकडे पण बटाटे आहेत. आणि गाळा नंबर D 636 आहे का काय आहे माहीत नाही, 636 आहे. हां, इकडे मिळतात तुम्हाला सर्व फॉरेनच्या भाज्या, चायना भाज्या, सर्व चायना भाज्या. बघा हे छोटी छोटी टॉमॅटो, चेरी वाटतील तुम्हाला, पण ही टॉमॅटो आहे. आणि 200 ग्रॅम 60 रुपयाला आहे पॅकिंग. आणि शिमला कशी आहे आज दादा? 200 रुपये किलो. शिमला मिरची 200 रुपये किलो. पिवळी घ्या किंवा लाल घ्या. आपण हिरवी घेतली आहे, पण ही पिवळी आणि लालच होती. आणि ही चायनीजमध्ये वापरतात, मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये वगैरे वापरतात. आणि हा कोबी कसं 200 रुपये किलो आहे. बघा कोबी पण आहे 200 रुपये किलो. कोबीचा कलर वांगी कलर आहे, जसं नॉर्मली वांग्याचा कलर असतो तसा हा कोबीचा कलर आहे. ह्या भाज्या हिरव्या नसतातच बघा. नॉर्मली तुम्हाला हिरवं काय दिसणार नाही इकडे, सगळ्या वेगवेगळ्या कलरमधलं दिसेल. फक्त तिकडे जुगनी आहे, ते तुम्हाला हिरवी आणि पिवळी दिसेल. बघा इकडे पण जुगनी आहे, 80 रुपये किलो आहे. ही हिरवी आणि पिवळी आहे बघा जुगनी, 80 रुपये किलो. अशा वेगवेगळ्या भाज्या तुम्हाला मिळतील इकडे. हे दम आलू कसं आहे? 30 रुपये किलो. हा बटाटा आहे, छोटावाला बटाटा ज्याला दम आलू मिळतो, 30 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. आणि इकडे आहेत बेबी कॉर्न, छोटी छोटी कणसं. आता मोठी कणसं आपण घेतली, प्रत्येक गोष्ट आपण घेतलेली आहे. जसं शिमला मिरची पण घेतलेली आहे, पण हिरवीवाली. आणि इकडे बेबी कॉर्न आहे छोटे, आपण मोठी कणसं घेतलेली आहेत. आणि ही 150 रुपये किलोने तुम्हाला मिळते. आणि पुढे जी पॅकेटं लावली ती 40 रुपयाची आहे. हे हार्डली मला वाटतं 200 ग्रॅमचंच असणार आहे. बघा 40 रुपयाचं पॅकेट आहे. आणि हे सॅलरी आहे, जे तुम्हाला 180 रुपये किलो सॅलरी दिसेल तुम्हाला. कोथिंबीरसारखी पण कोथिंबीर नाही आहे, सॅलरी आहे. आणि यांचा गाला नंबर मी तुम्हाला दाखवलं, D 636 बरोबर ना. बघा D 636. इकडे तुम्हाला सर्व अशा भाज्या मिळतील, चायना भाज्या. सगळ्या चायनाच म्हणतात ना याला. इकडे बीट आहे, तो तुम्हाला 40 रुपये किलोने मिळणार आहे. साईज छोटी आहे बघा, हे चांगल्या म्हणून सांगतो आता. बीट 1 नंबर बीट आहे. आणि समोर आहे तो 50 रुपये किलोवाला आहे. साईज मोठी आहे बीटची. साईजमध्ये फरक आहे, प्राईजमध्ये फरक आहे. आणि इकडे काकडी आहे, ती 100 रुपयाला 2.5 किलो आहे. ती तुम्हाला 40 रुपये किलोने मिळणार आहे काकडी. बघा अशी आपण परवळ बघितला, छोट्या छोट्या तोंडल्यांसारखा. आणि खरा पडवळ बघा असा असतो, हा तुम्हाला 80 रुपये किलोने मिळणार आहे. ओरिजिनल लांबडावाला पडवळ, ज्याला आपण पडवळची भाजी म्हणतो ना आपण खातो. बाकी तो आहे तो बारकावाला परवळ. बाकी काय तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा, काय चुकीचं बोलत असेल तर. पण आपल्याला जो माहीत असलेला पडवळ आहे तो हा आहे पडवळ. इकडे आहेत लिंबाची 20 रुपये डझन तुम्हाला मिळतील. भाव कमी झाले, स्वस्त झाले तुम्हाला. 40 रुपये डझन आहेत. आणि हे आहे 25 रुपयाचे डझन. तुमच्या हिशोबाने कुठले घ्या, तुम्हाला लागतात तसे छोटे मोठे. पण रेट सध्या डझनचा हा आहे. इकडे आहेत केळी, जी तुम्हाला 60 रुपये किलोने मिळतील, कच्ची केळी. इकडे बीट आहे, जे तुम्हाला 40 रुपये किलो. आणि पपई कशी आहे दादा? पपईची 40 रुपये किलो. कच्चे आहे सगळं, हे भाजीच आहे. केळी घ्या, पपई घ्या, बीट घ्या. इकडे आवळा आहे, जे तुम्हाला 120 रुपये किलोने मिळेल आवळा. आणि इकडे आपल्याला आंबे कट करून दिले जातात. लोणची आहे का? लोणच्याचा आंबा आहे. कसा आहे तो आंबा? आणि कटिंग फ्री का? कटिंग फ्री. आंबा आहे 120 रुपये किलो, लोणची आंबा बघा इकडे. आणि तुम्हाला कट करून दिला जाईल लोणच्यासाठी 120 रुपये. म्हणजे एक्स्ट्रा चार्ज नाही, 120 रुपये फक्त किलोचेच द्यायचे. आणि यांचा गाळा नंबर आहे D 617. तर मंडळी असे होते आजचे भाव भाज्यांचे. तारीख मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलीच आहे, 11 जुलै 2026. आणि भाव अजूनच वाढलेले आहेत. पाऊस पडून गेला 7-8 दिवस, म्हणजे त्याचा काय फायदा झालेला नाही. ज्या पण भाज्या आहेत त्या थोड्या महागच झालेल्या आहेत, स्वस्त काहीच झालेलं नाही. ठीक आहे, जे आहे ते आहे. मे बी अजून 15-20 दिवसांनी, महिन्याभरात होतील स्वस्त, अपेक्षा करूया. बाकी दुसरं काय आपण करू शकत नाही. पण आपण पण बऱ्याचशा भाज्या घेतलेल्या आहेत. तिकडे तुम्हाला गाडीवर दिसतात ते बघा, भरल्या आहेत. 2 पिशव्या भरल्या आहेत पूर्णपणे.
आपल्या रेग्युलर भाज्या घेतलेल्या आहेत आणि व्हिडिओमध्ये पण आपण रेग्युलर भाज्या दाखवलेल्या जास्त त्या ज्या आपल्याला रेग्युलर लागतात. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला APMC वाशी भाजी मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.